नमस्कार, आपण पाहत आहात जय हिंद न्यूज मराठी। आपण आलो आहोत धानोरा बुद्रुक तालुका अहमदपूर या गावामध्ये। या धानोरा गावचे सुपुत्र सहदेव होनाळे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव असेल आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचा तोडगा काढण्यासाठी स्वतः एकटेच पायी चालत विधान भवनावर नांगर घेऊन गेलेले आहेत आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवणारच हा त्यांचा ठाम निर्धार आहे। आणि आम्ही त्यांच्या गावात आलो आहोत। आजी, आता तुमचा जो मुलगा आहे मलबा, ते आता शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी म्हणून मुंबईकडे पायी चालत गेलेले। तुम्हाला ह्याच्याबद्दल काही कल्पना होती का? नव्हती। त्यांच्या पायाला फोड आले चलून चलून आलो। माहिती आहे का? नाही। आता काय वाटतंय तुम्हाला त्यांच्या बाबतीत? वाईट वाटतंय, सारखी रडू लागली मी। त्या दिवशी शनिवारी बघितल्यापासून मी झोपलेलीच होती की। हा, असं तुम्ही सगळ्यांना म्हणण्यानं काय होतंय, चाललं तर म्हणण्यानं उभं ती समाधान ही लेकरं, ही लेकाची दोन आणि आले त्यांना खावार म्हणून भोवताली बसली होती इथे। मुळातच त्यांना समाजसेवेची आवड आहे, पण इतकी का? आता किती तकलीफ आहे। नाही, पण तुमचा मुलगा सध्या महाराष्ट्राच्या सगळ्याच शेतकऱ्यांच्या सगळ्याच्या महत्त्वाच्या प्रश्नासाठी लढतंय। त्यांना कर्जमाफी हवी आहे। हो हो, दुसऱ्यासाठीच आहे सगळं। हो, त्याला स्वतःच काही हे नाही, तेवढं सगळ्यासाठी लढावं असं आहे। आता ते काय त्यांच्या वेदना, हा, ते पायी चालला, त्यांना कुठं राहायला आसरा नाही, वेळेवर पाऊस किती आहे तिकडे, जास्त पावसात तसंच चालत राहिले, भरपूर पाऊस आहे तिकडे। त्यांनी इथून गेल्यापासून तुमच्याशी संपर्क केलाय? फोनवर वगैरे बोलणं झालं? एकदा बोलले मी नगरला असताना। काय बोलले नाहीत। मी चांगला आहेस का माय? हो म्हणलं, एवढंच, काही नाही म्हणायला, काही काय। हो हो, असं एवढंच बोल। तुम्हाला न सांगताच गेले ते? हो, न सांगता गेले। त्यांची जी मुलं बाळ आहे ते इथं दिसत नाही, ते कुठे आहेत? ते अहमदपूरला आहे। हा, शिकायला आहेत, शिक्षणासाठीच गेलीत ती लेक, आई त्यांची ती। आता ह्या गावकऱ्यांच्या बोलण्यातून बी जाणवत जे आता बंधू आहेत, हो, हे सुद्धा सगळ्या गावकऱ्यांनी जी छोटी मोठी कामं सांगितलं तरी ती ऐकत सगळ्यासाठी। हो, म्हणजे तुमच्या मुलांमध्ये एकूणच असा सगळ्यांचा सेवाभाव करण्याचा। हो, मुलाला हाय, मालकाला बी तसाच होता, सगळ्यासाठी लढायचा। बाबा जाऊन किती वेळ झालं? 11 वर्ष झालं। आता काय सांगणार महाराष्ट्रातील शेतकऱ्याला, काय संदेश देणार? आता मला काय सांगायचं कळणार आहे का? तुमच्या मुलाला पाठिंबा द्यावा द्याव की सगळ्यांनी, मंत्र्यांनी। एवढा अवघड गेलंय, चलणं काय हे आहे का, सोपं आहे का? द्याव सगळ्यांनी एवढा। प्रत्येक ठिकाणी शेतकरी जेव्हा ते नापिकी होती, पाऊस पडत नाही किंवा जास्त पाऊस होतो, गोरगरीब, आता परवाच हाडोटीमध्ये एका शेतकऱ्यानं नांगर ओढला की, हो, येऊ लागले टीव्हीवर बघितले आहे। ह्या सगळ्या परिस्थितीच्या ह्याच्यातून त्यांनी हा मार्ग काढलाय, चालत जाऊन शेतकऱ्याला नाही देणार। याविषयी तुम्हाला तुमच्या मुलाविषयी काय वाटतं? वाईट वाटतंय, काय वाटायचे दुसरं, बेजारी करून घ्यायला वाटलं की। अभिमान वाटत नाही का मुलाचा? अभिमान ही तकलीफ आहे की, लढणं काय अभिमान आहे? त्याच्या जीवाला किती तकलीफ आहे, शुगर आहे त्याला। हा, काय आहे, शुगर आहे, टायमाच्या टायमाला खायला नाही, प्यायला नाही। हा, वाईटच वाटणार। आईचं हृदय म्हणून तुम्हाला ते वाईट वाटते। हो, थोडं लढाली का त्यानं महाग उपासण्या झाल्या, 2 तास बाहेर निघाल नाही, शेतातल्या विहिरीत पोहोचला तर मी तिथं रडत बसली सारखं। विहिरीत बी गेलता उपासन करायला। हो, थोडं शेतकऱ्यासाठी आहे का, वर्ष झालं।
हा उपोषण केलं होतं. हो उपाशी होता. मी सहज शेताला गेलते. आज वर्ष आणि 15 दिवसाला वर्ष होते. 1 वर्ष हा